जंतर मंतर नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशन आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने बांद्रा कल्याण नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जंतर मंतर प्रकरणाची स्वतंत्र न्यायिक चौकशी, दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, जखमी विद्यार्थ्यांना योग्य उपचार आणि नुकसान भरपाई तसेच देशभरातील आंदोलनांशी संबंधित सर्व FIR तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात आहे, तो राजीनामा घेतला पाहिजे सरकारने। त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर जो काही जंतर मंतरवर आणि पूर्ण देशामध्ये लाठी हल्ला झालेला आहे, त्या लोकांवरती तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांची नोकरी खाल्ली पाहिजे। त्याचबरोबर जे काही लोक जंतर मंतरवरती मास्क लावून आणि खिशाला नेम प्लेट न लावून जे काही गुंडे घुसले होते, आमचं म्हणणं आहे की ते RSS आणि BJPचे गुंडे होते। त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये पण काही पोलिसांनी चुकीचं काम केलेलं आहे, महिलांवर हात टाकलेला आहे, मुलींवर हात टाकलेला आहे, लाठी हल्ला केलेला आहे आणि खोटे गुन्हे ह्या मुंबईमध्ये 900 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। ह्या सगळे गुन्हे महाराष्ट्रासहित देशामध्ये मागे घेतले पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि जे पियुष गोयलने आज वक्तव्य केलं होतं की 3-4 कॉक्रोचांना लटकवलं पाहिजे, तर आमचं म्हणणं आहे की पियुष गोयल असेल किंवा सरकार असेल, या सरकारपासून अभिजित दिपकेच्या जीवाला धोका आहे। त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद भाईला जसं काही गोळीने हल्ला केला होता, तर चंद्रशेखर भाई पूर्ण देशामध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केला होता, त्यांना गोळ्या मारल्या होता, तर त्यांच्याही जीवाला धोका आहे। त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवाला धोका जे सरकारच्या विरोधामध्ये या आंदोलनामध्ये आहे, त्याच्यामुळे सरकारने सर्वांनीच स्वतःची काळजी घेऊन हे आंदोलन चालवलं पाहिजे। आणि जोपर्यंत हे आंदोलन संपत नाही, कारण हे संपण्याचं कारण एकच असू शकतं की धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तीफा भेटला पाहिजे, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील।